प्रथमतः मी सांगू इच्छितो की तुळजापूरचा आणि भवानी देवी मंदिराचा परिसरचा विकास हे होणं निश्चितच आहे आणि व्हायला पाहिजे, मी त्या मताचा आहे. पण विकास होत असताना तो खऱ्या अर्थाने इतकं जुनं प्राचीन मंदिर आहे, इतका मोठा इतिहास आहे, हा इतिहास कुठं बाधित न होता आणि खऱ्या अर्थाने मंदिराचं संवर्धन आणि जतन हे शास्त्रोक्त पद्धतीने होते का, हे पाहण्यासाठी मी आज इथं आलोय. ह्याच्या मागं कुठं राजकीय अजेंडा नाही आहे. स्वतः मला मुद्दाम सांगायचं आहे की आजही करवीर छत्रपतींच्या वतीनं पहिला अभिषेक, पहिला निवेद हा आजही चालू आहे अनेक वर्षापासून. आणि म्हणून तुळजाभवानी मंदिरात कुठेतरी राजकारण करण्यासाठी मी इथं आलो आहे, हे कदापि माझ्या जीवनात सुद्धा मी विचार करू शकत नाही. पण हे सगळं होत असताना आपण खऱ्या अर्थाने शास्त्रोक्त पद्धतीने करायला लागलोय का, हे प्रश्नचिन्ह आहेत. गाभारा खाली उतरवायचा हे कितपत बरोबर आहे? जे क्रॅक्स आलेले आहेत ते पूर्ण गाभारा खाली न उतरवता आपल्याला ते टॅकल करता येतात का, ह्याच्यावर विचार विनिमय होणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने संवर्धन चालू आहे हे बरोबर चालू आहेत का, ह्याच्याबद्दल विचार करायचा आहे का, विचार विनिमय होणं गरजेचं आहे. मी रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष या नात्याने संवर्धन जतन कसं करावं लागते हे मला बऱ्यापैकी आता माहीत आहे. पण तरीही मला आज नमूद करायचं आहे की मी माझं डोकं लावण्यापेक्षा किंबहुना महाराष्ट्रातलं नुसतं राज्य पुरवठा खात्याने डोकं लावण्यापेक्षा, तिने काही फार पुरी कामं चांगले केलेत असं मी म्हणणार नाही, थोडे कामं चांगले केलेत, थोडे चुकासोय झालेत. पण मला असं वाटते की केंद्रीय पुरातत्व खात्याला सुद्धा ह्याच्यात इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे. तिथं बोलवणं, निमंत्रित त्यांना करणं गरजेचं आहे. कारण का जो वरचा शिखर आहे ह्याला सुद्धा मोठा इतिहास, हा सुद्धा जुनी म्हणजे त्याला काय म्हणतात, विटेचं बांधकाम आहे. त्याच्या मागं सुद्धा ते 100 वर्षाच्या अगोदरचं आहे, 200 वर्षाच्या अगोदरचं काय, 800 वर्षाच्या अगोदर, त्याच्यावर मी काय बोलणार नाही. पण निश्चित त्याच्या मागं इतिहास आहे आणि तो खाली उतरवायचा. आणि उतरवणं म्हणजे एकदा तुम्ही खाली उतरवलं आणि परत तुम्हाला ते रिस्टोर करायचं असेल, तुम्हाला परत ते संवर्धन करायचं, ते करू शकणार नाही. कारण का जे 2 विटा काढत असताना जो मध्ये चुना असेल किंबहुना त्याच्यावर सिमेंट टाकलं असेल, मला माहीत नाही, ते काढत असताना ते विटा राहणारच नाहीत. आणि परत तुम्ही नवीन बांधकाम करणार का? तुम्ही हुबेहूब एक लेटेस्ट मंदिर दाखवायचं का आपल्याला? नाही चालणार. जो प्राचीन आहे ते प्राचीन तर राहायलाच पाहिजे. दुसरा जो गाभाऱ्याचा विषय, जिथं क्रॅक आहेत, आर्किओलॉजी लँग्वेजमध्ये सुद्धा ते क्रॅक्स टॅकल करता येतात. नंबरिंग करून तो दगड तो काढता येतो, तिथं दुसरा दगड बसवता येतो, हे माझा अनुभव सांगतो. पण मी एकदा मुद्दा मला सांगायचं आहे की मी माझं मत व्यक्त करण्यापेक्षा, मी आणि काहीतरी माझं मत हे पक्कं मत आहे किंवा माझ्या सल्लागारांनी जे मला सांगितलं त्याच्यावर मी माझं मत व्यक्त करण्यापेक्षा, महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्र राज्य पुरातत्व खात्याने, केंद्रात तुमचं पुरातत्व खातं आहे ना, सगळ्यात महत्त्वाच्या साईट, उदाहरण रायगड प्राधिकरण, समुद्रातले किल्ले असतील, आणि मोठे इम्पॉर्टंट साईट्स आज केंद्रीय पुरातत्व खात्याकडे आहेत. त्यांना तुम्ही बोलवा ना, त्यांना निमंत्रित करा, काय अडचण आहे. त्यांचा आपण सल्ला घेऊ. ते सांगून देत की हो, हे शिखर खाली उतरवणं गरजेचं आहे. ह्या दगडात जो क्रॅक आला ते आपल्याला टॅकल करता येत नाहीत म्हणून दगड आम्ही हलवू शकणार नाही, म्हणून तुम्हाला आणि काहीतरी एक नाविन्यपूर्ण काहीतरी कल्पना इथं आणणं गरजेचं आहे. म्हणून राज्य पुरातत्व खात्याच्या माध्यमातून एका जणांनी कोणीतरी निर्णय घेण्यापेक्षा किंवा राजकीय पुढाऱ्यांनी काहीतरी आपलं मत व्यक्त करण्यापेक्षा किंवा मी आणि माझं मत व्यक्त करण्यापेक्षा
तुम्ही खऱ्या अर्थाने केंद्रीय पुरातत्व खात्याला इथं निमंत्रित करायला पाहिजे असंही माझी महाराष्ट्र सरकारला सूचना आहे. एक साधा उदाहरण मला सांगायचं, मी खाली उतरताना मला दिसलं की जुन्या तुमचे हे आहेत, तटबंदी आहेत, तुमच्या भिंती आहेत, त्या भिंतीला काय करायला लागते राज्य पुरातत्व खातं? सँड ब्लास्टिंग करायला. सँड ब्लास्टिंग म्हणजे सँड ब्लास्टिंग वाळूच्या ह्याच्यातनं ते प्रेशरने ते साफ करायला लागलेत. म्हणजे त्याच्यावर आलेला लेअर आहे, जो ओरिजिनल लेअर आहे तो पूर्ण साफ होतो. पूर्वी त्याच्यात भोकं पडलेले आहेत आता, जे पूर्वी नव्हते. आता हे तर म्हणजे तुम्ही ते जुन्या दगडाचं जे ओरिजिनल दगड आहेत त्याला कंप्लीट मारून टाकायला लागलेलं आहे. साधं मला जे माझ्या डोळ्यासमोर एकदम दिसलं, सँड तिथं तुम्ही पॉलिमर घालायला लागलेलं आहे. तिथलं येण्याचे म्हणजे इंग्लिशमध्ये म्हण आहे की द स्टोन ब्रिज, म्हणजे दगडसुद्धा वारं खात असतो, स्वतःच्या जगाच्या दृष्टिकोनातून श्वास घ्यायचा प्रयत्न करत असतो. ही जुनी थेरी आहे, तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही, पण ती थेरी आहे, ती आर्किओलॉजिकलची भाषा आहे. आणि म्हणून ते सगळं बंद करायचं आणि नवीन स्वरूप आणायचं. तुम्ही जसं आहे तसं ठेवायला पाहिजे. ते पूर्वीचे क्रॅक्स नाही, ते असे जे तुम्हाला असे लाईन दिसतात दोन दगडाच्या मध्ये का मोकळे असतात, त्याच्या मागं सायन्स आहे, त्याच्या मागं काहीतरी शास्त्र आहे. हे सगळंच तुम्ही बंद करायला लागलेलं आहे. अशा अनेक गोष्टी तिथं मला दिसलेल्या आहेत. म्हणून मी आणि काय बोलणार, त्यांनी मला सुद्धा निमंत्रित केलं तर मी निश्चित येऊन पुरातत्व खात्याला सांगेन. बरं, इथं मी थांबलो नाही. आज याच्या अगोदर सगळी मी माझी टीम पाठवून सगळा अभ्यास केलेला आहे, पूर्ण आत्मचिंतन केलेलं आहे. त्याच्यावर मी माझं मत व्यक्त केलं. आज मत व्यक्त करत असताना सुद्धा माझं मुख्यमंत्र्यांची सुद्धा चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी सांगितलं की कोणी तुम्हाला तुमच्या पुरातत्व खात्याने सांगितलं म्हणून ते शिखर खाली उतरवायचं, प्रतिष्ठापना झालेली भवानी देवीला हलवायचं, 2 वर्ष ते सगळं मंदिर परिसर बंद करायचं. असे मोठे निर्णय घेत असताना नुसतं राज्य पुरातत्व खातं काहीतरी एक निर्णय देते म्हणून तुम्ही निर्णय घेता, हे चुकीचं आहे. तुमच्याकडे फंड आहे म्हणून तुम्ही वापरायचा, म्हणून निर्णय घाई गडबडीने घेताय, हे साफ चुकीचं आहे. डेव्हलपमेंट विकास होणं गरजेचं आहे. हे विकास होत असताना शास्त्रोक्त पद्धतीने होणं गरजेचं आहे. म्हणून केंद्रीय पुरातत्व खात्याला निमंत्रित करा असं मी काल मुख्यमंत्र्यांना ही सूचना दिलेली आहे. ते स्वतः म्हटलेत मी राजे याच्यात मी तुम्हाला शब्द देतो, मी याच्यात लक्ष घालतो. आता लक्ष किती घालणार काय घालणार हे मला माहीत नाही. तर स्थानिक राजकारणात मला तुमच्या पडायचं नाही, मला रहस्य नाही आहे. पण राजकारणाच्या पलीकडं या मंदिराचं संवर्धन जतन आहे. संवर्धन काय, जतन काय, कॉन्झर्वेशन काय, रिस्टोरेशन काय, ह्याच्यावर मी आज काही भाष्य करत नाही का, हा तुमचा विषय नाही. पण ज्यावेळी केंद्रीय पुरातत्व खात्याच्या लोकांना निमंत्रित करतील त्यावेळी मी निश्चित, आणि मला जर आमंत्रित केलं ती मी आवडीने मनापासून मी ह्याच्यात लक्ष घालायला माझी तयारी आहे. मला काय अध्यक्षपद नको आहे किंवा आणि काही नको आहे. जसं रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष मी आहे, मला निमंत्रित करा, मला बोलवा आणि सांगा तुम्ही राज्याच्यात लक्ष घाला. मी नुसतं बोलून गेलो असं नाही आहे, मी जबाबदारीसुद्धा घ्यायला तयार आहे. जेणेकरून या मंदिराची प्राचीनता बघा, या मंदिराची प्राचीनता हे राहणं गरजेचं आहे. आज तुमच्याकडं सिमेंट आहे, तुमच्याकडं लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणून तुम्ही जुनी प्राचीनता घालू शकत नाही. इथले अनेक परंपरा आहेत. मग त्या पुजाऱ्यांच्या परंपरा असतील किंवा इथं विक्री खरेदी करणाऱ्यांच्या परंपरा अनेक वर्षापासून चालू आहेत, निवेद चालू आहेत. तिथं अनेक तुमचे धार्मिक विधी आहेत त्या चालू आहेत. ते न डिस्टर्ब करता वेगळ्या वेगळ्या ठिकाणचं वेगळं पोझिशनिंग आहे ते न डिस्टर्ब करता नवीन मंदिर बांधलं आपण बाहेरचं कुठेही बांधू शकतो. पण ही जी प्राचीनता आहे ही कशी टिकू शकतो आपण, ह्याच्याकडे सगळ्यांनी एकत्र येऊन एक संघ येऊन, हा काँग्रेसचा आहे किंवा आणि हा भाजपचा आहे, हा शिवसेनेचा, हे न बघता त्यांनी लक्ष घालायला पाहिजे. धीरज कदमसुद्धा माझ्या बाजूला बसलेत. हे काय काँग्रेसचे म्हणून बसलेले नाहीत, हे पूर्वीपासून भोपे आहेत. आजही त्यांच्याकडं आमचं जे पूजा अर्चना जे काय असेल ते त्यांच्या वडिलांकडे होती, त्यांच्या आजोबांकडे होती, त्यांच्या पूर्वजांच्याकडे होते म्हणून ते माझ्या बसलेत. मी इकडे येत असतानासुद्धा मी खासदारांनासुद्धा निरोप दिला, ओमराजेंना निरोप दिला, मी राणा जगतसिंग आमदार आहेत त्यांनासुद्धा मी निरोप पाठवलेला आहे. म्हणजे मी कोणालाही असं न सांगता आलो आहे किंवा धीरज आहेत म्हणून काँग्रेस म्हणून आलो आहे, अजिबात नाही. हे मुद्दाम मला क्लिअर करायचं आहे. म्हणून माझी सगळ्या तुळजापूरच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्यांना विनंती ही राहणार आहे, काही गडबड करू नका. अजूनही वेळ हातातनं गेलेली नाही आहे. आपण पुरातत्व खात्याला एक कोणतरी व्यक्ती
किंबहुना पुरातत्व खातं महाराष्ट्राचं राज्य पुरातत्व खातं काही निर्णय घेते आणि म्हणून त्याच्यावर आपण वाटचाल करतो, हे चुकीचं आहे. मला नाही वाटत की आजपर्यंत कुठल्या मंदिराचं पूर्ण शिखर खाली उतरवायचं आणि परत ते शिखर उभा करायचं हे कितपत परवडेल. कारण की शेवटी ठीक आहे, मला हा खालचा जो ढाचा आहे म्हणजे गाभारे जे ते फार जुने आहे. त्याच्यानंतर मला असं सांगण्यात आलं की ह्या 100-150 किंवा 250 वर्षाचा वर तो शिखर उभा केलेला आहे. पण तो सुद्धा ऐतिहासिक आहे. आज भवानी शंकरच्या ठिकाणी 4 खांब आहेत, ते ओरिजिनल खांब आहेत पूर्वीचे. त्याच्या बाजूचे खांबसुद्धा म्हणजे जुने आहेत, पण ते त्यावेळीचे नाही आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ आहे का तो ते म्हणजे ते काढायला पाहिजे? अजिबात काढून चालणार नाही. ते त्याला कसं संरक्षण करता येईल, ते आपल्याला कशा अर्थाने संवर्धन करता येतील या दृष्टिकोनातून करायला पाहिजे. उद्या तुम्ही तिथं सगळंच काढून सभामंडप बांधूया म्हटला, लोकांची सेवा होईल, लोकांची सोय होईल म्हणून एक आज इथं लोक 500 लोक बसत नाहीत, 200 लोक बसत नाही. इथं आपण मोठं सभामंडप जर बांधलं आणि तिथं 1000 लोक बसतील म्हणून करायचं का? माझा विरोध आहे. माझा विरोध आहे. कुठलीही प्राचीनता न घालवता आपल्याला संवर्धन जतन कसं करता येईल ह्याला माझं सपोर्ट आहे. म्हणजे भवानी मंदिराच्या दर्शनाला ज्यावेळी आपण येतो आम्हाला ती प्राचीनता दिसायला पाहिजे. आम्हाला नवीन लेटेस्ट लेटेस्ट स्टाईलचं सगळं म्हणजे मॉडेलिटीज इथं आणून आम्हाला जास्तीत जास्त लोकांची सोय होईल चांगली म्हणून करायचं आहे, नाही चालणार. माझा विरोध आहे. जी प्राचीनता आहे त्याला राहायला पाहिजे. त्या जुन्या प्राचीनता ह्याच्यात जुने जे संस्कार आपल्यावर दिले ते सगळं सांभाळून एक जर आपण केलं मग त्याला खऱ्या अर्थाने संवर्धन आणि जतन म्हणतात. नाहीतर कोणीही संवर्धन जतन म्हणण्याचा अधिकार राहणार नाही. आणि म्हणून हा फार मोठा निर्णय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचं आहे की भवानी देवी ही सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि न चुकता अनेक लाखो कोट्यावधी लोक तिथं दरवर्षी दर्शनाला येतात. आणि म्हणून काही गडबड करू नका. तुम्ही शिखर तुम्हाला जर म्हणजे काय ते तुमचे कुठले तरी एव्हिडन्सच्या माध्यमातून तुम्हाला खाली उतरवायचं आहे म्हणून लगेच उतरून टाकून आपण नवीन बांधून टाकू असं करू नका प्लीज. माझं हात जोडून विनंती राहणार आहे की शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन जतन होणं गरजेचं आहे. आणि शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन जतन जर करायचं असेल तर माझी सरकारला सूचना ही राहील, तुम्ही केंद्रीय पुरातत्व खात्याला इथं बोलवा, राज्य पुरातत्व खात्याने त्यांना निमंत्रित करावं, लवकरच्या वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर त्यांनी इथं निमंत्रित करावं, बोलवावं आणि लवकर निर्णय घ्यावा. जेणेकरून एकदा त्यांनी स्टॅम्पिंग केलं, एकदा त्यांनी निर्णय घेतला मग आपला ऑब्जेक्शन आहे. म्हणजे मी माझं सुद्धा जो काय अभ्यास आहे तो काय मला इथं येऊन स्टॅम्पिंग करायची गरज नाही. मला नुसतं मदत करायची आहे. कारण मला ज्या घरात माझा जन्मच झाला आहे आणि त्या घराण्यात मला जर ही जबाबदारी मदत करण्याची जर मिळत असेल तर का करू नये. आणि म्हणून माझी आज इथं मी आलो आणि पत्रकारांना काय प्रश्न असतील तर निश्चित आपण विचारावं. सरकारचा जो घाट आहे याला पर्याय आपल्याला काय देता येईल का? काही तज्ञांची वेगळी समिती करून जसं प्लॅन करतोय तसं त्या वेगळ्या समितीने एक प्लॅन करावा, आणखी कोणीतरी वेगळा प्लॅन करावा. 2, 3, 4 जर प्लॅन म्हणून जो DPR मंजूर केलेला आहे त्या DPR मध्ये जर कुठंच लिहिलं गेलं नाही आहे की शिखर खाली उतरावं. तर DPR केल्यानं जसं मी म्हटलं विकास हा व्हायला पाहिजे. विकासाच्या बाबतीत कुठेही माझा विरोध नाही आहे, विकास व्हायला पाहिजे. पण विकास होत असताना प्राचीनता घालू नये. आणि हे सगळं जर व्यवस्थित करायचं असेल माझं असं म्हणणं आहे की सरकारने पुरातत्व केंद्रीय पुरातत्व खात्याला निमंत्रित करावं. समितीचा जो तुम्ही विषय घेतला ठीक आहे, समितीत हां जे डिझाईन करणारी जी मंडळी आहे समजा सरकारची मी करायला लागलो तर आणखीन आपल्या म्हणजे कुणीतरी तटस्थ प्रयस्त 1, 2, 3 प्लॅन करावेत. नाही उलट चांगलं आहे. त्याला एक EOU प्रकार म्हणतात. EOU प्रकार असतो, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ज्याला म्हणतात. की तो EOU प्रकार इथं केला आहे की मला माहिती आहे, मला वाटतं केला असेल. पण तुम्ही आणि 2-3 एजन्सीजला जर इथं इन्व्हाइट केलं की कशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन जतन करता येत असेल तर बोलवं. अजून वेळ हातातनं गेली नाही की माझा कुठेही विरोध नाही की आपण इथं तुळजापूरचा विकास होऊ नये. विकास व्हायलाच पाहिजे. मंदिराचा विकास व्हायला, मंदिराचा विकास होत असताना एकच माझी लाईन आहे, मागच मी बोलतोय प्राचीनता घालू नका. हा तोटा नुसता तुळजापूरकरांचा नाही आहे, हा तोटा पूर्ण ज्याची श्रद्धा आहे भवानी देवीवर, तर ज्यांची श्रद्धा आहे या मंदिरावर ते कुठेतरी बाधित होऊ नये एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. महाराज आता जे काम सुरू आहे मंदिरात सगळं ते काम आता बंद होणार का काय? नाही, बंद करायच्या दृष्टिकोनातून मी आलोच नाही. मी उलटं आणि त्याच्यात सुधार कसा करता येईल
जसं आता मी सँड ब्लास्टिंग हा मी एक उदाहरण दिलं. तुम्ही बघा ना, खाली उतरताना म्हणजे मी खालच्या मंदिराच्या एरियामध्ये उतरताना सँड ब्लास्टिंग केलेलं असं गुळगुळीत झालेलं आहे. तिथं त्या ज्या भेगा असतात त्या भेगात पॉलिमर घातलेलं आहे आणि जेणेकरून पाणी त्यात जाऊ नये म्हणून. पण आणि जुन्या त्याच्या बाजूचं तुम्ही स्ट्रक्चर बघा. आज शिवाजी महाराजांच्या कुठल्याही कामात किंवा कुठल्या किल्ल्यांच्या कामात किंवा ऐतिहासिक मंदिर कामात कुठंही ते असं जोड करून त्याला फिनिशिंग केलेलं दिसत नाही. त्याला कारणं आहेत, त्याला शास्त्रोक्त अनेक वेगवेगळे कारणं आहेत. त्यात मी आता इथं काय सांगू शकतो. त्याला मी जसं मी म्हटलं दगडसुद्धा श्वास घेतो. आता हे सगळं मी सांगायला लागलं तर मला ते समजणार नाही, पण तुम्ही जुन्या पद्धतीने ठेवा ना, काही होत नाही आहे, काही होऊ शकत नाही आज. आणि सगळे आपल्याकडे अनेक एक्सपर्ट्स आहेत, ह्याच्यावर बोलू शकतात. मला आश्चर्य वाटायला लागलं आहे की एवढं सँड ब्लास्टिंग करून त्याच्यावर जो ओरिजिनल थर आलेला आहे, ज्याला पट्टी नाव किंवा आपण म्हणतो वेगळ्या शब्दात, किंवा जो थर आलेला आहे तो थर निघून जातो नसं का. आणि तो थर निघून गेला की मग ते तुम्ही बघा आता सगळे भोकं पडलेले आहेत, छिद्र पडले त्याच्यात सगळे ते छोटे छोटे. तर हे बरोबर आहे. गुळगुळीत दगड दाखवायचे आपल्याला, प्राचीनता घालवायला लागले तुम्ही, ऐतिहासिक स्वरूप घालवायला लागलेलं आहे. ह्याला संवर्धन म्हणत नाहीत. काही शिळांना तडे गेलेले त्याला काय करता येईल? नाही, आता असं मी काल खाली आत गाभाऱ्यातलाच विषय मी तुम्हाला सांगतो. आता जिथं तडा गेलेला आहे, जो माझा अनुभव सांगतो, तो दगड तुम्ही शिफ्ट करू शकता ना. तो दगड तो काढून दुसरा दगड तिथं बसवता येतो. किंवा दगड काढला नाही तर तिथंच त्या दगडाला सुद्धा ट्रीट करण्याची एक वेगळी पद्धत आहे. त्याला काय ते CO2 काय ते म्हणतात, त्याला ती वेगळी ट्रीटमेंट आहे. अनेक गोष्टी करता येतात. पण माझं काय म्हणणं, मी माझा आणि तत्वज्ञान सांगण्यापेक्षा किंवा मला जे काय थोडंफार समजते मी ते सांगण्यापेक्षा तुम्ही केंद्रीय पुरातत्व खात्याच्या लोकांना बोलवा ना. शेवटी आपलीच लोक आहेत ना ते. अनेक मंदिरं त्यांनी संवर्धन जात नाही, त्याला बोलवा. 2 दिवस लागतात. कोणाचं सरकार आहे इथं, खाली सरकार कोणाचं वर्ष, त्याला महत्त्व नाही. शेवटी भवानी मंदिर देवीचा विषय, लगेच येतील ते, 2 दिवसात येतील इथं. मुख्यमंत्र्यांनी सांगा का मला सांगा, मी तर जाऊन आणतो त्यांना दोन. राज्य पुरातत्व विभाग चुकीचं करताय असं म्हणायचं का आपल्याला? नाही, हे बघा तुमचा प्रश्न सुद्धा असा डेंजर आहे की तो नाही, मला काय ते चुकीचं वाटते म्हणून चालू आहे. नाही तर मी कशाला येऊ शकलो. माझ्याकडे जो फीडबॅक आला आहे की काहीतरी गडबड आहे म्हणूनच मी आलो ना. मी नाही गडबड नाही, ज्या पद्धतीने काम जे चालू आहे ना त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. एक सिंपल लाईन आहे, ज्या एका शब्दात मला सांगता येणार नाही. एक शब्दात मी सोप्या शब्दात सांगितलं जेणे सगळ्यांना समजेल. शास्त्रोक्त पद्धतीने काम चालू आहे का नाही या राज्य पुरातत्व खात्याने मला शब्द द्यावा. जर तुमच्या सूचना जर अंमल नाही केला किंवा सूचना नाही मांडल्या तर पुढची स्टेप काय राहील? नाही, मी काय करणार. शेवटी तुम्ही ठरवायचं आहे, जनतेने ठरवायचं आहे, लोकांनी ठरवायचं. मी काय करणार. मी माझ्या भावना आहेत ते मी प्रकट करायला आलो आहे. मी काही इथं आंदोलन करण्यासाठी आलो नाही आहे. मी माझ्या भावना आहेत मी सांगायला आलो आहे. इथल्या जर भक्तांना वाटत असेल संभाजीराजे चुकीचं सांगतो, संभाजी छत्रपतीला संवर्धन जतन समजतच नाही. मी अडाणी आहे, अडाणी मला जे संवर्धन जतन समजते. मी रायगड किल्ल्याचं, शिवाजी महाराजांचा जो रायगड किल्ला आहे, जो गडांचा राजा आहे म्हणून त्याला दुर्गराज रायगड म्हटलं जातं. या किल्ल्याची जबाबदारी माझ्याकडे दिली. उगाच दिली आहे का मला? ते फार त्यांना काय संभाजीराजांच्यावर फार प्रेम आलं म्हणून जबाबदारी दिली आहे का? अजिबात दिली नाही. किंवा या छत्रपती घरातला व्यक्ती म्हणून दिले का? मुळीच नाही. माझा अभ्यास झालेला आहे. मी बऱ्यापैकी मला अनुभव आलेले आहे. आणि जे काय मला अनुभव आलेले आहेत ते तुळजापूरच्या मंदिरात जे मला दिसायला लागलं ते सांगणं माझं काम आहे. आणि म्हणून ती माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. म्हणून मी आलो आहे. माझं काम सांगण्याचं काम. मला इथं हळूहळूच धीरज पाटलांना सांगायचं तुम्ही आंदोलन उभा करा, तिकडे सांगायचं ओमराजे तुम्ही उभा करा, राणा जगत सिंगला सांगायचं आहे तू केलं, तुम्ही काय पुढं काय केलं तर बघून घेतो पुढच्या इलेक्शनला. आपल्याला इंटरेस्ट नाही. तुम्ही जी समिती पाठवली होती त्या लोकांचा अहवाल आलाय का, त्याचा निष्कर्ष काय? नाही, तो कसा आहे, तो ऑफिशियल अहवाल होऊ शकत नाही. तो माझ्याकडे आहे. नाही बघ तो माझ्याकडे आहे सगळं. मी उगाच आलो नाही. मी माझ्याकडे पूर्ण अहवाल आहे सगळं. ते मी सांगितलं तुम्हाला 3-4 मुद्दे महत्त्वाचे सांगितले. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा मी सँड ब्लास्टिंगचा तुम्हाला सांगितलं, ते चुकीचं व्हायला लागलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे आत क्रॅक्स आलेले आहेत ते क्रॅक्स आपल्याला ट्रीट करता येतील. त्याला वेगवेगळे पद्धती आहेत. ते ट्रीट करायला म्हणजे तुम्हाला दगड हलवू शकत नाही आपण, असं होऊ शकत नाही. तिसरा मुद्दा ते शिखर तुम्ही जे काढणार आहे त्यालासुद्धा इतिहास आहे. त्यालासुद्धा म्हणजे त्याला काय म्हणतात, ते विटा आहेत, ते विटा काढून टाकायचे का? ते एक विटाला महत्त्व इतिहास आहे.
नुसतं म्हणायचं की टिलारीच्या ज्यावेळी भूकंप आला त्यावेळी क्रॅक्स आले म्हणून त्यावेळी आम्ही सिमेंट लावतो. त्यावेळी सिमेंट लावताना ते पुरवठा खात झोपलं होतं का? मग सिमेंट का लावलं तुम्ही? का लावून दिलं सिमेंट? त्यावेळी कुठं पुरवठा खात होतं? ते काय पुरवठा खातं स्थापन व्हायच्या अगोदर तर झालेलं नाही का? त्या पुरवठा खात्याने सिमेंट लावून टाकलं त्यावेळी तुम्ही चुका झाल्या, म्हणजे चुकावर तुम्हाला माफ. आता आम्ही काही दुरुस्त सांगायला लागले तर आम्ही दोषी का? नाही चालणार. माझं काम आहे सांगणं, म्हणून मी आलो आहे. तर असे 3-4 असे वेगवेगळे मुद्दे आहेत आपल्याला ते टार्गेट. जसं मी तुम्हाला हे सांगितलं, ते भवानी शंकरच्या पुढे 4 पिलर आहेत, ते ओरिजिनल पिलर आहेत. म्हणजे केव्हाचे पिलर आहेत? माझ्या अंदाजाने ज्यावेळी भवानी देवीचे आहेत. बाकीचे ते टप्प्याटप्प्याने ते पुढे नेलेत. मग ते सुद्धा तेच उद्या ते पिलर काढून टाकायचे काय सांगा? आणि ऐका ना, आणि तिथं नवीन सभामंडप बांधायचं. मला माहिती नाही नवीन सभामंडप तुमच्या DPR मध्ये आहे का. मग तिथं नवीन सभामंडप बांधायचा का? लोकांची सेवा होईल म्हणून? अजिबात नाही. त्या काहीतरी इतिहास आहे ना त्या पिलरच्या मागं. त्याला काहीतरी एक शब्द आहे, मी तुम्हाला सांगतो. ते तिथं तुमच्या पूर्वी तहसीलदारांच्यावर सुद्धा कारवाई झाली म्हणतात. अंतराळ म्हणून काहीतरी हे पूर्वी होतं इथं. त्याच्यामध्ये काय माहिती का, पलंगाचं देखील खोली जी होती. आता आपण आम्ही सांगणं फार चुकीचं येतं, त्या बाबतीत लहान आहेत, की जी देवीचं शेजघर आहे ती शेजघर कशी पद्धत पाहिजे ते शेजघर त्यांनी केलं. शेजघर करताना काय केलं त्यांनी, त्याचा दरवाजा वगैरे काढला. दरवाजा काढताना मंदिरात जर वीट हलवायची म्हणलं तर देखील जिल्हाधिकाऱ्याची परवानगी लागते. त्यांनी काय केलं, ती दरवाजा काढल्यानंतर ज्यावेळेस ते आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटनं ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस ते तत्कालीन तहसीलदारावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून काय केलं, त्याला अटक करण्याच्या वेळेस त्याला वैयक्तिक मुचलक्यावर सोडलं आणि त्याला म्हणले तुझा निघून आता. त्याच्यात पुन्हा काय केलं, मुदत झाल्यानंतर त्याचं चार्जशीट दाखल केलं. कोर्टाने त्याला क्युरी काढली की तुम्ही चार्जशीट उशिरा का दाखल केलं. त्याची त्या आरोपीला नोटीस काढली कोर्टानं. ते प्रकरण म्हणणं द्यायला ठेवलं ते तसंच पडलं. त्याच्यामध्ये कसं आहे, हे आर्किओलॉजिकलच्या लोकांनी त्यांची कारवाई बरोबर आहे. मग जबाबदारी कोणाची? मंदिर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी. आज आपण जरी तिथे एखादं आमच्या पुजाऱ्याने शिस्तभंग केली की कवायत देवानुसार पुजाऱ्यावर कारवाई होती, पण अधिकाऱ्यांनी केल्यावर जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई होत नाही. ही फॅक्ट आहे महाराज. आम्ही आता बिगर उंबरठ्याचं मंदिर आहे. या संदर्भामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांशी भेटला, मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं? नाही, मुख्यमंत्र्यांशी भेटलो नाही मी. आज मी तुळजापूरला येणार म्हणून मी त्यांना फोन केला की माझ्याकडे हे सगळे प्रायमा फेशिया माझ्याकडे सगळी माहिती आलेली आहे. आणि त्यांना मी सांगितलं तुम्ही गडबड करू नका. माझे शब्द आहेत त्यांना, तुम्ही गडबड करू नका. तुमच्या राज्य पुरवठा खात्याने निर्णय घेतला म्हणून ते सगळं ग्राह्य धरू नका. असे अनेक चुका राज्य पुरवठा खात्याकडनं झालेत. तुम्ही क्रॉस चेक करा. तुम्ही केंद्रीय पुरवठा खात्याला इन्व्हाइट करा. माझे जे काही थोडेफार सल्लागार असतील किंवा जे मला सांगतात त्यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका तुम्ही. पण तुम्ही साधा तुमची गव्हर्नमेंट बॉडी आहे केंद्रीय पुरवठा खातं, त्यांना बोलवा आणि त्यांच्याकडनं ह्याचं ॲनालिसिस करा. त्यांच्याकडे रिपोर्ट घ्या. काय तथ्य आहे तुम्ही बघा. जे काय काम चालू आहे ते बरोबर आहे, काही चुकीचं आहे हे बघा. आणि आमचा डेव्हलपमेंटला कुठेही विरोध नाही आहे. पण डेव्हलपमेंट करत असताना सुद्धा परत एकदा सांगतो, प्राचीनता हा शब्द फार महत्त्वाचा आहे. प्राचीनता ही घालून चालणार नाही. जे प्राचीनता आहे ती तशीच पाहिलं आहे. लोक किती 800 वर्ष का 900 वर्षाची मंदिर आहे. तिथं आपण जेव्हा इथं येतो आपण त्या अँगलने येतो ना दर्शन घ्यायला. आपली भावना ती आहे. आणि आज तुम्ही इथंच मंदिर बांधता, भवानी देवीचं नवीन मंदिर बांधता, आपल्याला चालेल का ते? तिथं आपण त्याच भावनेने जाणार का? नाही जाणार. मग ही जुनी श्रद्धा जे श्रद्धा शक्तिपीठ निर्माण झालेलं आहे ते आपल्याला घालवायचं का? नाही घालून चालत. रस्त्याला आणि ते मगाच्या मुद्द्याला जोडून एक प्रश्न आहे. जसं आपण सांगितलं की मंदिराची दुरुस्ती होते, बरेच कायदे जुने बदलले गेले, पण देवळी कवायत जो कायदा आहे तो फार जुना निजामकालीन जो कायदा आहे तोही आज अस्तित्वात आहे, तोच वापरला जातोय. त्याच्यामध्ये कुठेतरी बदल करणं काळानुरूप आवश्यकता वाटते. मंदिर संस्थांच्या घटनेत देखील नाहीये. नाही काय ते बरोबर आहे. आता मला डिटेल माहीत नाही, पण काळाप्रमाणे कायद्यामध्ये दुरुस्ती हे व्हावं लागते. कायदा बदलणं सुद्धा आपल्याला शक्य नाही, पण कायदा दुरुस्ती आपल्याला करता येते का? मला डिटेलिंग तुमचा हा विषय मला माहीत नसल्यामुळे त्याच्यावर आणि काहीतरी IPCचं BNS झालं किंवा बाकी बरेच कायदे बदलले किंवा बाकी भरपूर नाही. काळाप्रमाणे आपल्याला कायद्यात सुधारणा, कायद्यात दुरुस्ती ही करायला पाहिजे. तुम्ही काय काय करायचं मला सांगा. नाही करायला पाहिजे ना सगळ्यांची हे बघा. मला 100%
मला धीरजनं माहिती आहे, तर आज नाही मी अनेकदा कितीदा निश्चित घेईन. कायदा बदल नाही घेऊ ना आपण, तुम्ही मला डिटेल्स द्या. हां मला डिटेल्स द्या आणि जर अन्याय होत असेल तर माझी तुमच्यावर थांबण्याची म्हणजे तुमच्या पाठीशी राहणे माझी जबाबदारी आहे. हां मला अभ्यास करण्यासाठी सगळ्या त्या गोष्टी द्या. राज्याच्या ज्यावेळेस वाटण्या झाल्या त्यावेळेस कोल्हापूर हे तुळजापूर हे कोल्हापूर देवस्थानला किंवा गादीला आलेलं आहे आणि शिखर शिंगणापूर हे सातारा गादीला, त्यामुळे तुमचा राजा हक्क आहे ते मान्य एवढाच हे आहे. नाही माझी तुमची सेवा आहे अनादी काळापासून. नाही माझी सुरुवातच मी त्यापासूनच केली. पण शेवटी तुम्ही जसं शास्त्रोक्त म्हणताय तसं कुलाचार असतील कुलधर्म असतील तेही काही गोष्टीमध्ये नमूद करणं अपेक्षित आहे. नाही आहेच ना. आणि माझा तो मुद्दा सुद्धा मी घेतलाय ते जे मगाशी तो शब्द आला नाही मात्र ह्याच्या ना कुलाचार कुलधर्म असतील तर ते सुद्धा व्यवस्थित ती परंपरा चालू राहायला पाहिजे, ती मोडून चालणार नाही आहे. आता ह्या 58 कोटीचा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये कुठेही कुलधर्म कुलाचार करण्यासाठी नियोजन नाही, नियोजनच नाही. मंदिर असं तीर्थक्षेत्र आहे की त्या ठिकाणी निजामाचा कायदा अंमलात आहे. माझा एक मुद्दा होता. नाही पण आज माझी एक रिक्वेस्ट आहे, पत्रकार असेल तरच विचारायला पाहिजे. नाही ते एकदा प्रेस कॉन्फरन्स होऊन दे आणि प्रेस कॉन्फरन्स झाली की मग मी देतो. तुळजापूरमध्ये सध्या ड्रग तस्करीचं फार मोठं प्रमाण आहे. जवळपास पोलिसांनी 3 वेळेस रेड करून 3 वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये ड्रग्ज पकडलेला आहे. जवळपास 16 आरोपी आहेत. मुख्य आरोपींना अटक केली जात नाहीये. राज्यात हा सर्वत्र मुद्दा गाजतोय. आपण या सर्व प्रकाराकडे कसं पाहता आणि काय मागणी असते? मला आश्चर्य वाटतं की एवढ्या म्हणजे ड्रग्ज हा म्हणजे ड्रग्सचा व्यवहार इथं होऊच नाही महाराष्ट्रात, ते ह्या परिसरात होतो ते म्हणजे आणि दुर्दैव आहे. तर या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालायलाच पाहिजे. हे महाराष्ट्राला हे न परवडणार आहे. ड्रग्ज किंवा ड्रंक अँड ड्राईव्ह ज्या गोष्टी आहेत, जे आता बीडला जे चालू आहे म्हणजे वातावरण फार बिघडायला लागलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांनी प्रयत्न करावा लागणार, या सगळ्या गोष्टी थांबावं लागतील. म्हणजे हा माझा माणूस होतो त्याचा माणूस आहे म्हणण्यापेक्षा शिस्त येणं गरजेचं आहे. आणि एक खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र प्रस्थापित परत एकदा करण्याची वेळ आलेली. महाराज एक प्रश्न असा आहे, मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्याची मागणी काही पुजाऱ्यांनी पाठवली. ड्रेस कोड भाविकांसाठी लागू करा अशी मागणी सातत्याने. ड्रेस कोड कसला ड्रेस कोड म्हणजे उदाहरण नाही कसं आहे आता नाही आता तुम्ही इथं जर शॉर्ट पॅन्ट घालून आला तर ते बरोबर नाही. आणि ती भावना आहे ना, म्हणजे आपण कुर्ता पायजमा घाला, साधा पॅन्ट शर्ट घाला, डोक्यावर फेटा घाला किंवा नाही फेटा घातला तरी हे असेल, पण भावना ज्या तुमच्या सुद्धा त्या पाळून यावं सगळ्यांनी. माझी सगळ्यांनी विनंती राहील. म्हणजे ते पवित्र ते जपलं पाहिलं. आता कोणतरी इथं आला बरमुडा घालून, ते बरोबर नाही ना. आता तो म्हटलं हे काय मॉर्निंग वॉकला इथं यायचं नाही आहे ना. मॉर्निंग वॉकला जायला अनेक जागा आहेत. धार्मिक विधीवेळी जे नगारा वगैरे वाचून जी सेवा देतात त्यांचा जे मानधन मंदिर देत होतं आजपर्यंत, ते मानधन आता त्यांचा मंदिर न देता ते त्यांना कंपनीकडे देत आहेत. त्यांच्यावर अन्याय होत आहे. नाही हे सगळ्या नाही हेच कोर्टात जायला सांगतात. ठीक आहे, मी बोलतो. मी भेटणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना, मी भेटणार आहे. ते जे कुलाचार आहेत किंवा जे तुमचे पूर्वीपासून जे चालले आहेत रूढी परंपरा आहेत, हे सगळ्या परंपरा चालू राहायला पाहिजे. नाही काय म्हणते का, यापूर्वी कसं मंदिर त्यांना गुजारा देत होतं. 500 असेल 5000 असं का असेल ते असेल. आता त्यांनी काय केलं, मंदिरनं काय केलं, कंत्राटी कंपनी काढली आणि त्या कंपनीमध्ये ते कामगार म्हणून घातले. सेवा देणं वेगळं आणि ते गुत्तेदारामध्ये झालं. म्हणजे सगळं अधिकाऱ्यांना ह्या परंपरा काही माहित नाही. अधिकाऱ्याला काही माहित नाही आणि ते जिल्हाधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील या लोकांना काहीही माहित नसतं. त्यांना जसं फीडबॅक देईल तसं ते निर्णय घेतात. 7-7 पिढ्यापासून त्या लोकांनी सेवा 7-7 पिढ्यापासून काही जणांनी पानाचं घर म्हणा, ते एक मुस्लिम घर लावतं. म्हणजे प्रत्येकाची मान आहे तिथं. सगळ्या जातीची मान, मुस्लिम आहे, 12 बलुतेदारांची मान आहे, सर्व समाजात. आता त्यांना परंपरा राहायलाच पाहिजे. उद्या म्हणतील छत्रपतींचा जो पलंग असतो ते तो काढून टाका मग. किंवा माझी इच्छा झाली उद्या आम्ही आणि काय ते करू, नाही चालणार ना. जी परंपरा तीच चालणार पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिराला जे काय करायचंय ते कधी सांगितलं जात नाही. आम्हाला हे आमचा प्लॅन आहे, आम्ही असं करणार आहोत, कधी सांगितलं जात. आणि हे काय केलं, असं तुळजापुरातले 10-15 पेपर आले, त्यांना सांगितलेलं नाही मंदिर प्रशासन आम्ही हे असं करणार. त्यांचं फक्त गुप्तपणे टेंडर आल्यानंतरच कळतं आणि ते टेंडर पास झाल्यानंतर चुकीचं आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे इतकं पारदर्शकपणा पाहिजे याच्यात, की शेवटी कोणासाठी करावं लागलं. आम्हाला एवढा मोठा प्लॅन चालू आहे. तुळजापूरच्या पत्रकाराला एकदाही बोलून सांगितलं नाही की आम्ही असं करतोय म्हणून.
एवढं हे मगरूर प्रशासन आहे. आता आम्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. बैठकीत मंदिरच्या बरेच वेळा त्यांना सांगितलं आम्हाला स्ट्रक्चर ऑडिट दाखवा की पुरातन विभागाने म्हणले की ही मंदिर पाडावं लागते. असं लेखी आमच्या समोर आतापर्यंत आलेलंच नाही. प्रायव्हेट कंपनीकडनं करून घेतलं. पुण्याची कोथरूडची एक प्रायव्हेट कंपनी आहे त्यांच्याकडून अहवाल घेऊन हे सगळं चाललंय प्लॅन. महाराज एक प्रश्न आहे. अनिल परवाने थोड्या वेळापूर्वी सभागृहामध्ये एक असं वक्तव्य केलंय की छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी झाला आणि माझा छळ पक्ष बदलण्यासाठी झाला. कोण म्हणते? अनिल परब. अशा वारंवार वक्तव्य काय वाटतं आता काय बोला कोणाची तुलना कुठं करायची माहित नाही. त्यात तर काय मला काय भाष्य करायचं नाही. पण मला वाईट वाटतं माझ्या डोक्यात आहे की जे काय म्हणजे समाजकंटक जे आहेत अनेक जे आपापल्या सोयीने सगळे वक्तव्य करायला लागले हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. काय की त्याला एक कायदा पाहिजे किंवा कायदी शिस्त पाहिजे हे धाक पाहिजे. हे करण्यासाठी काय करता येईल हे माझ्या डोक्यात विचार चालू आहे. काय बोल ते एक मिनिट पत्रकाराचं काय सॉरी हां बोल. मंदिर संस्थांमध्ये आता कर्मचारी भरती झाली. बँक गॅरंटी म्हणून मंदिर संस्थांमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून सक्तीने 2 लाख रुपये घेतले आणि जे कर्मचारी देऊ शकत नाही त्यांच्या पगारात वसूल का 2 लाख रुपये घेतले? बँक गॅरंटी नावाखाली घेतले गेले का? ट्रेनिंग देण्यासाठी नवीन ऑफिशियली घेतले आणि जे देऊ शकत नाही त्यांच्याकडनं पगारात वसूल होते ते पैसे. चुकीचा मुद्दा आहे. मी जरा माहिती घेतो याच्यावर मी आवाज सोडतो. मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझी भेट होणार आहे या संदर्भात. तर मी बोलतो काय संबंध आहे ना कशाला बँक गॅरंटी घ्यायची? मग कशाला तुम्ही त्यांना नोकरीवर घेतलं? अगोदर नोकरीवर घ्यायचं नाही मग तुम्हाला योग्य वाटत नसेल तर. ट्रेनिंगसाठी 2 लाख रुपये घ्यायचे आणि ज्यांनी पैसे भरले नाही त्याच्या पगारीतून महिन्याला 17,000 रुपये कट होतात. काय संबंध आहे? चुकीचं आहे. मिळतातच कमी सर. कसलं ट्रेनिंग मग तुम्ही अगोदरच घ्यायचं नाही ना. आम्ही चोपदार म्हणून देवीचे सेवेकरी. देवीचा जो राजदंड असतो काय सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावर होती आणि आपण देवीला जे जातो ते चोपदार दरवाजा आहे. आता हे करत असताना त्यांनी चोपदार दरवाजाला जी पहिली चांदी होती आणि त्याच्यावरचं नाव होतं ते अचानक काढून टाकलं. कुणाला आम्हाला कळवलं नाही काय नाही. म्हणूनच मी मगाशी सगळ्या जुन्या रूढी परंपरा आहेत जे जुने कुलाचार हे सगळं टिकणं गरजेचं आहे. आज कोल्हापूरचा जो चोपदार आहे त्याचा जो देवीचा म्हणजे आमचा चोपदार नाही देवीचा जो चोपदार आहे तर त्याचं मानधन सुद्धा कट केलं होतं. ते मी भांडून ते सुरू करायला लावलं. अंबाबाई नंतर मानधन बी नाही काहीच नाही बिगर मानधनाचे चौकदार आहेत. हा एक मुद्दा मी बोलतो. मी म्हणतोय मास्टर प्लॅन जो कोण आहे जरा त्याची म्हणजे माहिती घ्यायला पाहिजे कोण आहे किती पैसे घेतलेत काय सगळ्या गोष्टी आहेत मला कळत नाही. रायगड प्राधिकरण आता रायगड प्राधिकरणचं मी अध्यक्ष आहे. रायगड प्राधिकरणचा मी अध्यक्ष आहे. सगळं डिटेलमध्ये आमचा पारदर्शकपणा असतो म्हणजे काही लपून नाही काही नाही. आम्ही ओपन असतो सजेशन्सला. आमचं वेबसाईट आहे वेगळं तिथं चॅनल हे आहे तुमचं सोशल मीडियासाठी ओपन आहे. असं कोणी सजेशन दिले आपण आणि मी सुद्धा म्हणतो मला सगळे येते पण माहीत नाही आणि चांगलं कॉम्बिनेशन होऊ शकतं. आता आमचं रायगड प्राधिकरणला सचिव हा जिल्हाधिकारी असतो आणि मी अध्यक्ष पण आमच्यात कुठे हे नाही काय मतभेद नाहीत. इतकं चांगलंच आणि साध्या सोप्या गोष्टी आहेत म्हणजे मी 1-2-3 शब्द वापरले ना प्राचीनता शास्त्रोक्त पद्धतीने करणं सगळ्यांना विश्वासात घेऊन करणे किंबहुना जे कुलाचार आहेत ते टिकवणं ज्या परंपरा आहेत त्या राहायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर काहीच अडचण नाही कशीच अडचण नाही. आणि विकासासाठी कोणाचंच लहान नाही त्याला. शेगाव म्हणा शिर्डी म्हणा हे संत ठिकाण आहेत.
हे आता म्हणजे भक्तिपीठ आहे, हे आपलं हे शक्तीपीठ आहे. त्यांना वाटतं की सगळं सभामंडप करावं, भरपूर लोक मग आमच्या जे काही स्थानिक लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्या सोयी होणे, लॉजिंग, हॉटेल हे सुद्धा ज्यांची सोय व्यवस्थित करायची आणि राहायची बियाची आहेत ना, बाहेर जमिनी आहेत भरपूर, सगळं करता येतं. आता सीमोल्लंघन पार देवीचा आईसाहेबाचं जो सीमोल्लंघन पार आहे तो देखील त्यांनी आता जसं उदाहरण मला दाखवलं, ते काम थांबलं म्हणतात. आता काम नुसतं काम थांबून चालणार नाही, तो पार व्हायलाच पाहिजे परत. तर त्याला काय म्हणतात, एक शब्द आहे नाही त्याला शब्द काय, त्याला रिस्टोर म्हणतात. म्हणजे त्याला काय संवर्धन जातं, संवर्धन ना, संवर्धन. तर त्याला संवर्धन म्हणतात. तर संवर्धन म्हणजे काय, ते दगड काढायचे, त्याला नंबरिंग करायचं जसं होतं, त्याला नंबरिंग करतात 1 2 3 4 काय काय वेगवेगळे प्रोसिजर आहेत, आणि त्या हिशोबाने ते परत त्या ठिकाणी बसवायचं असते. आता बसवताना म्हणजे कसं बसवायचं असतं, ते शास्त्रोक्त पद्धतीने बसवावं लागते. तर रायगड किल्ल्याचं एक उदाहरण मला सांगायचं आहे की कोर एरिया आहे ते तुमचं केंद्रीय पुरवठा खातं करत आहे, आणि त्याच्या खालचा जो भाग आहे तो आमच्याकडे आहे. तर तिथं नाणी दरवाजा म्हणून एक आहे, जो नाणी दरवाजा जो आहे तो जिथं खरं ओरिजिनल शिवाजी महाराज त्या दरवाजातून वर रायगडला जायचे, तो आमच्याकडे आला आहे. आणि करणारा आमचे वरुण भांबरे म्हणून आहे, नाशिकचा मुलगा आहे, कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट, तो आला इथं. तर एक एक दगड 400 किलोचं आहे, 500 किलोची दगड आहेत, ते सगळे नंबरिंग करून कुठे खाली पडलेले आहेत दरीत, ते सगळे दगड आम्ही उचलले. आम्ही नवीन दगड कटिंग करून लावू शकलो असतं, नाही केलं आम्ही. जाऊ दे, एक वर्ष नाही 5 वर्ष लागू दे, पण ओरिजिनल व्हायला पाहिजे. ते सगळे केलेत. आणि जिथं एवढं सगळं करत असताना नुसतं आम्हाला 7-8 दगड नवीन करायला लागले. पण बाकी सगळे दगड कुठं दरीत 500 फूट 100 फूट खाली गेलेले माणसं दगड आम्ही 400 किलोचे दगड एक आणून परत तिथं ठेवले. म्हणजे एवढं मोठं काम तिथं चालू आहे. पण माणसं चांगले आहेत करणारे, टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी म्हणण्यापेक्षा तसे लोक तयार झालेत आर्किओलॉजिस्ट. तर माझं म्हणणं आहे सगळ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे, आणि विश्वासात घेण्यापेक्षा तुम्ही त्यांना इन्व्हाइट करा. काय झालं, गर्गे साहेब आले तिथे, तेजस गर्गे, माझं गर्गेंना सुद्धा बोलणं झालं, मग अशी राहिलं सांगा, तेजस गर्गेंना सुद्धा सांगितलं काही गडबडीत तुम्ही काही करू नका बाबा, तुमच्यावर माझा काय तुम्ही काय माझा दुश्मन नाही आहे किंवा शत्रू नाही आहे, तुम्ही सुद्धा काही ते करायचं तुमचं चांगलं चालू आहे. पण हे करत असताना तुम्ही तुमची गर्गे कुठनं आलेत, ओरिजिनली केंद्र पुरवठा खात्याकडनं आलेत. तुम्ही तुमचे सगळे ओळखीचे लोकांना बोलवा, तुम्ही घाई गडबडी काही करू नका. ते म्हणाले तुम्ही देवी कुठेतरी न्यायची सोय करा म्हणले, हे पडायला आले म्हणले सगळं. तसं होत नाही. आता तो पार जो काढलाय ना, त्याला जे झाड आहे मोठं, त्याला सुद्धा धोका होऊ शकतो झाडाला. ते जर वेळेत नाही बसवलं तर नाही, ते तर त्या मताचं मी आहे की ते करावं लागेल. काय करावं लागणार तुम्हाला, की ते दगड काढावं लागतील आणि परत नंबरिंग करून व्यवस्थित त्याला बसवणार. तुम्ही म्हणता ते काढायचंच नाही तर ते चुकीचं होईल. म्हणजे मी हे म्हणणार नाही झाड इथनं हलवून तिकडे न्या, झाड तिथंच पाहिजे. पण ते झाड तिथं असताना त्याला कशा पद्धतीने आपल्याला संवर्धन करता येईल, कशा पण त्याला ते रिस्टोरेशन करता येईल, त्या गोष्टी होऊ शकतात ना. सगळ्या मागं त्याला टेक्नॉलॉजी आहे, टेक्निक आहे, आणि सगळ्या गोष्टी ह्या होऊ शकतात. जे तुम्ही म्हटलं नाही ते करायचंच नाही, ते मला हे आहे काय विरोध आहे, तसं नाही. तर ते भिंती आहेत. आता उदाहरण तुम्ही कोण कोण रायगडला आलाय मला माहीत नाही, जगदीश्वर मंदिर आहे. जगदीश्वर मंदिराचं कसं क्लिनिंग झालेलं आहे, त्याला काय सँड ब्लास्टिंग, आमच्याकडे सँड ब्लास्टिंग करता येत नाही, आम्हाला सुद्धा करतात. सँड ब्लास्टिंग केल्यामुळं जे आतले ते हे आहेत त्याला काय म्हणतात, ते होल्स छिन्न काय पोर्स जे असतात दगडात जे दिसतात असे बारीक, आता इथं दिसायला बस सगळे, तिथं मला दिसतं का, अजिबात दिसत नाही. तिथं अमोनिया आणि पाणी हे घालून ते साफ केलं जाते, ते बऱ्यापैकी क्लीन होते सगळं. पण तुम्हाला कुठेही 7 वर्ष कुठेही तुम्हाला त्याच्यातलं तो ते काय शेवळ नाही काय म्हणतात, काय वरून पुढे गवत झाडं झुडपं तिथं काय तिथं येत नाहीत. पण ते काय घासून भिसून सँड ब्लास्टिंग करून ते दगडाची तुमची काय म्हणतात जी हे आहे त्याला काय म्हणतात, किती वर्ष दगड टिकणार ते न घालवतच सगळं करता येतात ना गोष्टी. आता डायरेक्ट तुम्हाला उदाहरण जगदीश्वर मंदिरात जे पुरातत्व खात्याने केलं ते आहे, केंद्रीय पुरातत्व, ते का तुम्ही ताणलं वापरलं इम्प्लिमेंट केली नाही पॉलिसी, तिथं तुमच्या सिनियर बॉसनीच केली आहे ना.
डायरेक्ट उदाहरण आहे जगदीश्वर मंदिरच आहे शिवाजी महाराजांच्या म्हणजे समाधीच्या बाजूला. ते का तुम्ही जाऊन अभ्यास केला नाही? ते बघायला पण तिथं कसं केलं, ते काय चुकलेत का, ते काय बरोबर आहेत का, ते बघा ना तुम्ही. ते इथं करा. एवढी मोठी भिंती आहे तिथं, तुम्ही डॅमेज केलं आहे. इथं म्हणजे लेटेस्ट मॉडर्न बिल्डिंग सगळी दिसायला लागली. ही प्राचीनता घालवा लागलाय तुम्ही. लेखी हवी दिले. रायगड प्राधिकरणाचं काम चालू आहे. तिथं आपलं एक मंदिराचं शिष्टमंडळ जाऊ. कोल्हापूरला झालंय म्हणलं मंदिराचं. माझं म्हणणं आहे गर्गिनी सुद्धा सगळे रायगड प्राधिकरणाचं काम कसं चालू येऊन बघावं. महाराजसाहेब गर्गे साहेबांना प्रश्न केला, आतमधली जी गाभाऱ्यातली टाईल्स काढली, ते काढायच्या अगोदर ऑडिट केलं का नंतर केले? नंतर केले म्हटले. मग काढला कशाला म्हटलं तुम्ही? आणि कट्ट्याचा जो विषय आहे त्या कट्ट्याचं पण तसंच. हे पहिला काय करतात, घाई गडबडीत काढतात, मग आपण म्हणतो बांधा नवीन. आज केंद्रीय पुरवठा खातं मला एवढा त्रास देते आम्ही काम करताना, पण तरी आम्ही ऐकतोच आहे त्यांचं. कुठेतरी असेल स्वबरोबर किंवा चुकीचं असेल, पण ते आपले बॉस आहेत, ऐकायला लागते आम्हाला. पण त्यांना धरून आम्ही काम करतो सगळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.